मला इथल्या वृत्तांपत्राचं माहिती नाही, पण मुंबईच्या पेपरमध्ये की मुलींच्यासाठी शिक्षण मोफत हे आधी छापून आलं होतं. याशिवाय महिलांना प्रति दिवशी इतकी रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं. वारीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जातील हे छापून आलं होतं. अशा अनेक गोष्टी विधान भवनात तो मांडण्याच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ सत्य असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गुप्तता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही. आणि दुसरी गोष्ट पण अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, येण्याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. सवन अर्थसंकल्प 3 महिन्याने होणारी विधानसभेची निवडणूक लक्षामध्ये ठेवून मांडलेलं आहे. ज्या तरतुदी केल्यात त्या तरतुदी लोकांच्यापर्यंत पोचायला कित्येक महिने लागतील, कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे तुम्ही एकंदर जमा, एकंदर महसुली तूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या 3 गोष्टींचे आकडे बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे. पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला नाही. आणि 2 की जरी विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका माझ्यासारख्याला आहे. साधी गोष्ट असली आहे की मी एखाद्या गोष्टीला मी 100 रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात 70 आहेत, तर मी 100 खर्च कसा करणार? प्रश्न असा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे, एक महसुली खर्च किती होणार आहे, 2 आणि जवळपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतरची गॅप आहे, ती गॅप कशी वाढणार याची तरतूद न करता आणि खर्च करणारे म्हणलं आम्ही विचारपूर्वक हे सर्व सांगितलं. त्याला काही फारसा अर्थ नाही. ते आता आमचे अध्यक्ष यांच्या फाटी आणि या लोकांना माहिती माझी काही कोणाची प्रत्यक्ष भेट नाही. बघूया आता कोण येते. तुमच्याकडे काही नाव आहेत का? बघा असं आहे प्रस्ताव तर येईल द्या. अजून प्रस्तावच नाही. निदान माझ्यासोबत अध्यक्षांच्या सोबत असेल तर तोपर्यंत कसं भाष्य करेल. निवडणुकांवरून वाटते तशी काही हालचाली बघूया आता काय होतं. सर बजेट जे आहे ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं असेल असं तुम्ही म्हणताय. तुम्हाला वाटतं का की लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा कृषीचं वीज बिल माफ असेल याचा काय फायदा होईल महायुतीला असं वाटतं एकूणच ज्या पद्धतीने ह्या योजना दिलेल्या आहेत? ते प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल त्याच्यावर एक. आणि समजा की हे वीज माफी हा निर्णय खरंच राहू त्या वीज मंडळाची स्थिती काय त्यांना आणि त्याच्या 14 ठिकाणी त्यांचा पराभव. म्हणून माझी तर आग्रहाची विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी जास्तीत जास्त सभा घ्यावेत. असं आहे की आमची काही अजून चर्चा नाही. आम्ही असं ठरवले
की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा पक्ष तिघजण एकत्र आम्ही बसून त्याचा निर्णय घेणार आहोत. याच्यामध्ये माझी सूचना त्या बैठकीत अशी राहणार आहे की कालची जी निवडणूक झाली याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, डावे काँग्रेस, उजवे काँग्रेस या लोकांनी आम्हाला मदत केली. या लोकांनी आम्हाला मदत केली आणि जरी आम्ही तिघं बसणार असलो तर हे